नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जर तुम्हाला या व्यवसायात दूध व्यवसायात सुरुवात करायची असेल आणि तुम्ही निवडलं की म्हैस पालन आपल्याला करायचे, मग सुरुवात करताना आपण सुरुवात अशी करावी की जर आपण 5 म्हशींपासून सुरुवात केली तर त्या 5 म्हशींना आपण त्याचं फुल शेड्यूल कशा प्रकारे ठेवलं पाहिजे, दिवसभराचं तुमचं दैनंदिन काम कशा प्रकारे तुम्ही केलं पाहिजे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। पूर्ण फीड मॅनेजमेंट आपण आज जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये। तर दादा आपल्या सोबत आहेत, यांची आपण मुलाखत घेतलेलीच आहे, पण आज आपण एक खास मुलाखत घेणार आहोत की 5 गुरांचं पूर्ण प्रकारे शेड्यूल कशा प्रकारे केलं पाहिजे सकाळपासून। तर दादा मला तुम्ही सांगा की यामध्ये उतरलो आपण आणि 5 म्हशी घेतल्या, मग त्या 5 म्हशीसाठी पूर्ण फीड मॅनेजमेंटचं शेड्यूल काय असेल दिवसभराचं? 5 म्हशी जरी सांभाळल्या तरी त्यांना शेड्यूल म्हणजे सकाळचा आपला नेहमीचा दिनक्रम आहे तो चालू ठेवला पाहिजे। सकाळचं आपल्या गोट्यात येणं, शेण काढणं, रतीब ठेवणं, रतीब ठेवले की खुराक टाकणं, खुराक टाकले की धारा 5 म्हशींच्या होस्तपर्यंत खुराक ते सगळं खाऊन घेतात। आपलं जे खायला टाकलं असेल ते सगळं खाऊन घेतात, पाणी पाजायचं आणि गोटा धुवून घरी जायचं। चारा त्यांना एका म्हशीसाठी चारा किती ठेवण्यात यावा? एका म्हशीसाठी चारा 20 किलोच्या वरती दिवसाला चारा ठेवला पाहिजे। आणि खाद्य खाद्य आपलं नेहमीप्रमाणे 5-5 किलो बारले 5-5 आणि यामध्ये पाणी जे असतं त्या पाण्याची सोय कशी केली पाहिजे? दिवसभरात किती वेळा पाणी आपण पाजलं पाहिजे? पाण्याची सोय मिनरल मिक्सचर असेल ना तर पाणी हे आपली कंटिन्यू वातावरण कसंही असेल तरी 2 टाइम पाणी तुमचे पेणार का तर पेणार। जर योग्य प्रकारे आपण फीड मॅनेजमेंट केलं नाही तर येणाऱ्या अडचणी कोणकोणत्या असतात आपल्या? येणाऱ्या अडचणी मग तुम्ही जर त्याचं व्यवस्थित नियोजन नाही केलं तर चारा नाही टाकला तर तुम्हाला दूध कमी देणार, दूध कमी दिले की तुमचं मग त्या म्हशीवर लक्ष कमी होणार, मग तुम्ही तिच्याकडे लक्ष देणार नाही, मग दूध कमी दिलं की सगळ्या तुमच्या ज्या ह्याच्यावर जे तुमचा इन्कम आहे त्याच्यावर सगळ्यावर तुमचं पाणी फेरणार। मग परत मग दूध कमी आले की परत काय म्हणणार, ही जनावर परवडत नाही तुम्ही विकून टाका, मग तो शेतकरी मग अडचणी देतो। तसं आहे। आपण या व्हिडिओमध्ये विचारतोय की 5 म्हशींचं फीड मॅनेजमेंट कसं करावं, पण समजा आपण या व्यवसायात उतरलो तर आपण किती म्हशीपासून सुरुवात करावी आणि कशा प्रकारे प्रत्येक म्हशीचं नियोजन करून प्रत्येक म्हस आपण ऍड करावी? 5 म्हशीप्रमाणे आपण जरी चालू केला व्यवसाय तरी काय हरकत नाही। तसं फक्त पूर्ण नियोजन चांगलं नियोजन चांगल्या प्रतीचं झालं ना तर एक म्हैस किती दूध देईल तुम्हाला? मिनिमम 5 लिटर धरा एका टाइमला एका म्हशीचं। 5 म्हशींचं 30 लिटर दूध झालं, 2 टाइमाचं 60 लिटर दूध झालं, 3600 रुपये तुमचं होते ते त्यांचं। म्हणजे 1000 रुपयाचा खुराक जरी धरला, 1000 रुपये जरी वैरणीचं धरलं तर तुम्हाला 1,500-2 हजार रुपये तुम्हाला दिवसाला शिल्लक राहतात ना। तुम्ही चारा खुराक व्यवस्थापनामध्ये हे सांगत आहात की संपूर्ण माहिती सांगत आहात, पण त्यामध्ये आपण फॅट आणि SNF जे आपल्याला दुधात लागते ते वाढीसाठी कशा प्रकारे त्यांचा चारा ठेवण्यात यावा? चारा जेवढं तुम्ही रतिबाला म्हणजे रवंत करा टायमिंग द्याल ना म्हणजे जनावराला तेवढी तुमची फॅट आणि SNF तुमची वाढत जाते। हा, आणि ही संकल्पना आपण अंमलात आणावी का की एका वेळेसच आपण चाऱ्याचं व्यवस्थापन आणावी? 100% तुम्हाला फायदा होणार का तर होणारच। म्हणजे पूर्ण दिवस त्यांचा हो एका म्हशीने जर 1 लिटर तुम्हाला दूध जरी जास्त दिलं म्हणजे तर 5 म्हशींचं आज दूध किती झालं? 5 लिटर झालं, 6-25 300 रुपये तुमचा खुराकाचा खर्च निघाला ना एका टाइमचा। बरोबर। तर मित्रांनो आपण बघितलं की तुम्हाला समजलं असेल की 5 म्हशींचं पूर्ण फीड मॅनेजमेंट कशा प्रकारे असलं पाहिजे दिवसभरात। तर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।